मंडळी, काल रात्री स्वयंपाकाचा खूपच कंटाळा आलेला होता। घरात दही लावलेलं होतं। मग चला म्हटलं माझ्या आईच्या पद्धतीनेच एकदा कढी बनवून बघूयात। बरेच जण कढी अजिबात उकळत नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की उकळल्यानंतर कढी फाटते। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम खळखळ अशी उकळी आपण याला काढून घेतलेली आहे, तरी सुद्धा ही कढी अजिबात फाटलेली नाही। आईच्या पद्धतीने एक साधं वाटण काढून ही कढी बनवली होती, पण एवढी सुंदर झाली होती चवीला की जेवण झाल्यानंतर सुद्धा तोंडामध्ये याची चव रेंगाळत होती। तर सुरुवातीला एक वाटण काढूयात। त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा सुक्या खोबऱ्याचा किंवा ओल्या खोबऱ्याचा जरी तुकडा असेल तरी चालेल, त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि 5 ते 6 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता मिक्सरमधून वाटण करण्यासाठी लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडी घ्यायची आहे आणि वाटणामध्ये वापरायची। उरलेली कोथिंबीर फोडणीसाठी वापरणार आहोत। इथे मी घरी लावलेलं 2 कप दही आहे, ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। दही चांगलं फेटून झालं की यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं। दह्यामध्ये असं बेसन पीठ घातल्यामुळे कढीला उकळी काढली तरी ते अजिबात फुटत नाही आणि उकळी काढताना सुद्धा ती कशी काढायची याचे टिप्स मी पुढे सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। दह्यामधल्या आणि बेसन पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घेतल्या। त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। चला आता फोडणी घालूयात। फोडणीसाठी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये मोहरी घातली। मोहरी छान अशी तडतडू द्यायची। त्यानंतर जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा आणि तयार केलेलं मिरची, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं। हे वाटण चांगलं मिनिटभरासाठी कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालायची। हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर घोटून घेतलेले दही आणि बेसन पिठाचं जे मिश्रण होतं ते यामध्ये सगळं घालून घ्यायचं। बेसन पिठामुळे कढीला एकदम दाटसरपणा यायला मदत होते। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून हे भांडं मी विसळून पुन्हा एकदा यामध्ये घातलेलं आहे। आता हे बऱ्यापैकी घट्ट आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणखी 1 ग्लासभर मी पाणी वाढवलं आणि तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या कन्सिस्टन्सीची मी कढी तयार केलेली आहे। आता गॅसची फ्लेम मोठी केली, त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून तळापासून हलवून घेतलं। गॅसची फ्लेम मोठी आहे, कढी फुटू नये यासाठी ही कढी सतत ढवळत राहायचं। कढीला चांगली उकळी यायला लागली किंवा कढीचं मिश्रण गरम व्हायला लागलं की वरती असा फेस येत राहतो। हे सतत असं तळापासून ढवळत राहायचं, खालीवर करत राहायचं। कढी उकळत असताना ढवळत राहिल्यामुळे कढी अजिबात फुटत नाही। सुरुवातीला हा फेस बघा भरपूर जास्त असा दिसत आहे, त्यामुळे कढीची क्वांटिटी वाढली की काय असं तुम्हाला वाटत असेल, पण असं नाही। हा फेस तयार झालेला आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मी मंद केली। आता मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट ही कढी ढवळत राहायची आहे। गॅसपासून अजिबात बाजूला जायचं नाही, कारण यावरती जो फेस तयार झालेला आहे तो उतू येऊ शकतो। त्यामुळे दर 30 ते 35 सेकंदांनी किंवा अर्धा 1 मिनिटांनी हा फेस मोडून काढायचा आणि कढी तळापासून ढवळून घ्यायची। छान अशी खळखळ कढी उकळलेली आहे, तरी सुद्धा कुठेही फुटलेली फाटलेली नाही। 3-4 मिनिट उकळून झाल्यानंतर मी कढीचा गॅस बंद केला। माझी आई गेले कित्येक वर्ष झालं याच पद्धतीने कढी बनवते। आम्हाला तिच्या हातची कढी नेहमीच आवडते। अशा प्रकारची कढी कोणाला आवडत नाही असा माणूस मी अजूनपर्यंत तरी पाहिलेला नाही। तुमच्या पाहण्यात कोण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आता काहींनाही कढी अशीच प्यायला आवडते, पण आम्हाला तिघांनाही कढी प्यायला सुद्धा आवडते आणि अशी भातासोबत घेऊन मस्त अशी वरपून खायला सुद्धा आवडते। मस्त गरमागरम वाफाळलेला मऊसूत शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात आणि गरमागरम कढी, आ हा हा हा, काय बेत झालेला आहे। आणि ही कढी भात चवीला एवढा भारी झाला होता की बराच वेळ यात कढीची चव तोंडामध्ये रेंगाळत होती आणि मला माझ्या आईची आठवण करून देत होती। तिला पटकन फोन करून सांगितलं की तुझ्या पद्धतीची कढी केलेली आहे आणि आम्ही सर्वांनीच पोट भरून खाल्ली आणि एकाच वेळी एवढी मोठी केलेली कढी संपून सुद्धा गेली। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कढी नक्की बनवून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक सुद्धा करा। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।